वांद्रे, अंधेरी आणि नागपूर न्यायालयाला धमकी. ईमेलद्वारे बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप. एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलवर ड्रग्ज सापडल्याचा अंधारेंचा दावा. शंभूराज देसाईंवरही टीका. शिवसेनेनं आरोप फेटाळले. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर बीडला जाऊन उपोषण करेन. खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा. माणिकराव कोकाटेंच्या भावाचा पोलिसांकडून शोध सुरू. विजय कोकाटे यांच्या विरोधातही अटक वॉरंट जारी. नाशिक पोलिसांकडे अटक वॉरंट. नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना होणार. कोकाटेंच्या रिप्लेसमेंट बाबत सध्या निर्णय लांबणीवर. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मनपा निवडणुकांच्या संदर्भात बैठका सुरू. युतीबाबत काय करता येईल यावर चर्चा सुरू. खासदार सुनील तटकरेंची माहिती. आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि संकुलही उभारल्याचा आरोप. आमदार प्रज्ञा सातव आज भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश. सोलापूर काँग्रेसला भाजपचा दे धक्का. माजी आमदार दिलीप मानेंनी हाती कमळ घेतलं. प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी शिंदे 10 कोटी देणार. मनपाच्या ठेकेदाराकडूनच पैसे घेतलेत. संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप. पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार. ठाकरे गटाचे उमेदवार मंगल मगरेंच्या घरासमोर जादूटोणा केल्याची शंका. जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू. संभाजीनगर जिल्ह्यातल्या ओहर गावची घटना. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातलं तर 21 डिसेंबरला मतमोजणी. महायुतीचा जागा वाटपासाठी मंथन. भाजप शिवसेनेमध्ये उर्वरित जागांसाठी चर्चेची शक्यता. तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. मनसे नेते नितीन पंडित यांच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता. सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणाशी आपला संबंध नाही. विरोधकांकडून झालेले आरोप राजकीय द्वेषातून. एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंचं स्पष्टीकरण. मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकालाच मारहाण. चारचाकी आणि रिक्षा अपघात जखमींना करत होता मदत. संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल परिसरातली घटना. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय. सर्व सरकारी तसंच खासगी संस्थांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम केलं अनिवार्य. वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिल्ली सरकारचा महत्त्वाचा निर्णय. अमेरिकेमध्ये आणखी 20 देशांच्या नागरिकांना नो एंट्री. काही देशांच्या नागरिकांवर पूर्णतः तर काहींना अंशतः बंदी. डोनाल्ड ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार.